नमस्कार, कसे आहात सगळे? तर मस्त मजेत असाल. आजच्या नवीन व्लॉगमध्ये मी तुमचं खूप सारं स्वागत करते. तर आज आम्ही माझ्या मामाच्या गावी चाललोय. खूप म्हणजे बरेच दिवसांनी चाललोय. तर त्यामुळेच आज जरा खुश आहे. तर मी, मम्मी, सायली तर आम्ही रिक्षाने चाललोय सगळे. माझ्या मामाचं गाव मिरजच्या इकडे एरंडोली म्हणून आहे. पुढे मिरजाच्या पुढे आहे. तर तिथं चाललोय. मग जाता-जाता कणसं घेतली आम्ही खायला, कारण वातावरण खूप छान झालं होतं. म्हटलं कणसं खाऊया, कारण त्या रोडला भरपूर कणसं असतातच. मग आम्ही कणीस खाल्लं. तर अनया आणि शिवचा अनया तिला भरवत होती, शिवला. शिव आणि ते दोघं म्हणजे इतकं भांडतात, एक होतात असं त्यांचं दोघांचं कायम चालू असतंय. तर आम्ही जाताना मामाच्या गावी कृष्णा नदी लागते. तर मग पाणी भरपूर वाढलं होतं. मग म्हटलं थोडा एक व्हिडिओ करावा म्हणून व्हिडिओ केला होता. रस्त्याला फणस पण होता. मग म्हटलं फणस घ्यावा मामाकडे घरी न्यायला. तर फणस पण घेतला आम्ही. आणि मिरजेत आलो. जास्त पाऊस चालू झाला. मी पावसाचा जास्त व्हिडिओ नाही केला. भरपूर म्हणजे इतका भयानक पाऊस चालू झाला. कोल्हापुरातून मिरजेपर्यंत काहीच पाऊस नव्हता आणि मिरजेत आल्यावर लय पाऊस म्हणजे विचारायलाच नको. मग पावसाचं वातावरण झालं. मग आम्ही भजी घेतली. तुम्ही बघू शकता सगळीकडे पाणी पाणीच झालं होतं. मग मस्तपैकी गरमागरम भजी खाल्ली आम्ही सगळ्यांनी. आता आम्ही पोहोचलो मामाच्या गावी. मला वाटतं 1-2 तास लागतातच आम्हाला पोहोचायला कोल्हापुरातून. तर वातावरण पाऊस जस्ट इकडे पण पडून गेलेला. त्यामुळे वातावरण मस्तच झालं होतं. तर हा माझ्या मामाचा मुलगा आहे आणि शेजारचे वगैरे तो माझ्या बहिणीचा मुलगा असे सगळेच जमले होते. त्यामुळे भारी वाटत होतं आणि वातावरण तुम्ही बघू शकताय. इतकं मस्त झालेलं असं स्वर्गात आल्यासारखं वाटत होतं. त्यानंतर आम्ही गोठ्यात आलो. तर ह्या गायी आहेत मामांच्या. तिथे सगळेच जमलेले. गावाकडे आलं की काहीही बघितलं असं नवीन बघितल्यासारखंच वाटतं. थोडं मस्त वाटत होतं आम्हाला. हे माझे मामा आहेत. त्या मामी आहेत माझ्या. हा माझ्या मावस भावाचा मुलगा आहे. त्यानंतर शिव पण कणी चारा घालायला लागलेला वासराला. शिव, अनया सगळेच. शिव थोडं-थोडं आणून घालत होता. त्याला म्हणजे त्याला पण छान वाटत मोकळं-मोकळं जितकं असेल त्याला मस्त खेळतोय तो. तर मग सगळे एकतर लवकर मिळत नाही आम्ही एकत्र. मग सगळे एकत्र जमलेलो. मग आम्ही फोटोज वगैरे काढायला चालू केले. कारण वातावरण पण छान झालेलं आणि आम्ही आंबे काढून आणलेले. मग त्याच्यासोबतच फोटो चाललेले आमचे. मग तिथे ना मीटरमध्ये ना चिमणीने पिल्ली दिली होती. तर तेच मला हा दाखवत होता सोन्या.
त्यानंतर आम्ही सगळे गप्पा मारत बसलो, गोठ्यातच बसलेलो सगळेजण. तर काल ना संकष्टी होती. मग मामाच्या इथे नवसाचा गणपती म्हणून आहे, जवळच घराच्या थोडस शेतात आहे. मग तिथे महाप्रसाद होता. मग आम्ही महाप्रसादसाठी गेलेलो. तर पहिला दर्शन घेतलं, त्यानंतर आरती चालू झाली. त्यानंतर आम्ही प्रसाद घेतला आणि सगळे एकत्र बसून आम्ही जेवलो. प्रसाद तेन घेऊन मग आम्ही सगळे घरी आलो. सगळे वैतागलेले, तर उशीर झाला होता जास्तच. मग घरी आलो. मग सगळे एकत्र जमले तर मग गप्पा आमच्या चालू झाल्या. सगळ्यांनी मिळून अशा मस्त गप्पा केल्या. तर असं काहीसा हा आमचा आजचा दिवस गेला. मामाच्या गावी आलो. खूप मस्त वाटलं. तर आणि मी व्हिडिओज टाकेन मामाच्या गावाचे. तर हा व्लॉग कसा वाटला नक्की सांगा. काळजी घ्या सगळे.